आज आहे पद्मिनी म्हणजेच कमला एकादशी. तब्बल 3 वर्षातून एकदाच येणारा हा अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महायोग. आजच्या या शुभ दिवशी मी माझ्या घरी भगवान विष्णूंची विशेष सेवा केली. पण पूजा करताना माझ्यासोबत एक अशी विचित्र आणि अद्भुत घटना घडली ज्याने माझ्या अंगावर थेट काटाच आला. विष्णुरायाने मला साक्षात असा एक संकेत दिला ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा दैवी अनुभव काय होता हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज सकाळपासूनच घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा होती. मी विष्णुरायाच्या पूजेची संपूर्ण तयारी करून घेतली. भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारे चंदन, पिवळी फुले, फळे, अक्षदा सर्व काही सात्विक साहित्य देवघरात मांडलं. त्यानंतर अत्यंत मनोभावी आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी विष्णुरायाच्या मूर्तीवर मंगल अभिषेक, शुद्ध अभिषेक केला. अभिषेक चालू असताना मन अतिशय शांत आणि प्रसन्न झाले. एकादशीच्या दिवशी नामस्मरणाला सर्वोच्च स्थान आहे. म्हणूनच आज मी देवांसाठी विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र या परमपावन स्तोत्रांचे अखंड पठण केले. विष्णू पूजेत तुळशीचे महत्त्व काय आहे हे आपण सगळेच जाणतो. म्हणूनच आज मी प्रभूचरणी तब्बल 1000 तुळशीची पाने एक एक नाव घेत अर्पण केलं. त्यानंतर देवांसाठी खास तयार केलेला सात्विक नैवेद्य दाखवून संपूर्ण घरात कापूर आणि समई लावून देवांची मंगळ आरती केली. संपूर्ण घर जणू वैकुंठासारखं सुगंधाने आणि भक्तीने न्हाऊन निघालं होतं. पण खरी अद्भुती आणि गूढ घटना घडली ती या आरतीनंतर. मी जेव्हा देवांच्या मुख्य फोटोची पूजा करून हात जोडले तेव्हा अचानक एक चमत्कार झाला. तिथे कोणतीही हवा नव्हती, काही हालचाल नव्हती. तरी भगवान विष्णूंच्या फोटोवर मी जे फूल ठेवलं होतं ते अचानक हललं आणि थेट खाली पडलं. सुरुवातीला मला हे खूप विचित्र आणि खूप वेगळंच वाटलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा साक्षात भगवंताने दिलेला संकेत आहे. शास्त्रात सांगितलं आहे की पूजा करताना देवाने असे काही फूल देणे म्हणजे तुमची सेवा थेट प्रभूचरणी स्वीकारली गेली आहे. देवाने स्वतः उपस्थित राहून मला आशीर्वाद दिला. हा क्षण अनुभवून माझे डोळे आनंदाने भरून आले. भगवान विष्णू, माता लक्ष्मीची अशीच दिव्य कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावरती देखील राहो. त्यामुळे आज अशा पद्धतीने तुम्ही भगवान विष्णूंची आपल्या घरामध्ये पूजा आवर्जून करा. त्याचबरोबर लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण पूजा करतो, सेवा करतो, त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये नक्कीच मिळत असतं. त्यामुळे ह्या सेवा आपल्याकडनं आवर्जून झाल्याच पाहिजे. त्याचबरोबर मला हा संकेत कुठे मिळाला ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि तुम्हाला देखील त्या संकेताचा अनुभव देखील होईल. फक्त भक्ती जी आहे तर ती आपली श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.